माजलगावमध्ये पालिकेत रंगणार तिरंगी सामना। भाजपनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं पारंपरिक मतदार नाराज। भाजपच्या खेळीचा शिवसेनेला फायदा। बीड जिल्ह्यात सेना भाजपच्या ताब्यात असलेल्या एकमेव माजलगाव मतदारसंघातल्या नगरपालिकेत यावेळी मात्र युती फिसकटलीये। 24 नगरसेवक निवडून द्यावयाच्या या पालिकेत 12 प्रभाग आहेत। जवळपास 40,000च्या घरात मतदार संख्या असलेल्या या शहरात मुस्लिम आणि दलित मतदान निर्णायक आहेत। हे शहर तसं पूर्वीपासूनच भाजप सेनेला मानणार आहे, तर माजी मंत्री प्रकाश सोळंके यांना शहरानं नेहमीच साथ दिलेली नाही। माजलगावावर सत्ता असणाऱ्या सेना भाजपनं केवळ भ्रष्टाचारच केला। कचऱ्याचा प्रश्न तर गंभीर आहे। शहरवासियांच्या या समस्या सोडवण्यासाठी आम्ही मैदानात उतरल्याचं राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी सांगितलंय। यावेळेस सर्व जवळजवळ 90% उमेदवार हे तरुण दिलेले आहेत, नवीन दिलेले आहेत। या शहरामध्ये पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये एक विजन डोळ्यासमोर ठेवून या शहराचा सर्वांगीण विकास करावा। राष्ट्रवादीनं उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही सोळंकेंनी विरोध केल्यानं आपण आघाडी स्थापन केली आणि त्यास भाजपनं पाठिंबा दिल्याचं आघाडीचे उमेदवार सहाल चाऊस यांनी सांगितलंय। पक्ष नेतृत्वाच्या कानी घालून की हा माणूस कधीच आम्हाला आपलंसं करून घेत नाही, त्यामुळे आम्ही बीजेपीला साथ दिली होती आणि त्या बीजेपीला साथ दिल्यामुळे त्यांनी आमच्यावर विश्वास टाकून बीजेपीचा अधिकृत उमेदवार न उभा करता आमच्या जनविकास आघाडी व भारतीय जनता पक्ष अशी आम्ही युती करून ही निवडणूक लढतोय। तर भाजपनं शेवटपर्यंत आम्हाला खेळवत ठेवलं आणि युती तोडली। आम्ही जनतेच्या पाठबळावर उभे आहोत, जनता आम्हाला साथ देईल असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केलाय। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेमध्ये जाऊन कोणीच आजपर्यंत प्रयत्न केलेले नाही। काही वेळा आमच्याही चुका झालेल्या आहेत, आम्ही पण सत्तेत होतो, परंतु आता इथून पुढे आम्ही जनतेमध्ये जाऊन जनता दरबार प्रत्येक महिन्यामध्ये घेऊन जनतेचे प्रश्न जाग्यावर प्रशासन सोबत घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करू। माजलगाव मतदारसंघात भाजपचे आर.टी. देशमुख आमदार असून पंकजा मुंडे या पालकमंत्री आहेत। तरी देखील भाजपला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार न मिळाल्यानं तडजोडीच्या राजकारणाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय। भाजपनं पाठिंबा दिल्यानं आघाडीचे सहाल चाऊस यांचं पारडं जड वाटत असलं तरी राष्ट्रवादीनं लावलेला जोर आणि सेनेनं प्रचारात मारलेली मुसंडी पाहता निकाल धक्कादायक लागण्याची चिन्ह आहेत। लक्ष्मीकांत रुईकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।